कला दर्पण न्यूज. शब्दगंध साहित्य मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेले पहिले सातारा कवी संमेलन साहित्यप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि आनंददायी वातावरणात मोठ्या उत्साहाने संपन्न झालं. महाराष्ट्राच्या विविध भागांमधून आलेल्या सुमारे 25 कवी कवयित्रींनी आपल्या दर्जेदार काव्य रचनांचं सादरीकरण करून उपस्थित रसिकांची मनं जिंकली. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक भारत सातपुते होते. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री बुवासाहेब हुंबरे, सौ पल्लवी हुंबरे आणि श्रीमती शशिकला पंडित हुंबरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, सरचिटणीस राजकुमार पाटील, युवक नेते समीर जाधव, अध्यक्ष समिंद्रा जाधव, अर्चना देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. संमेलनाला कोल्हापूरचा सुप्रसिद्ध कवी सरकार विलास पाटील तसेच विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक शशिकांत कोचळे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. काव्य संमेलनात नवोदित तसेच प्रस्थापित कवींनी सामाजिक, भावनिक, धार्मिक, प्रेम, निसर्ग, स्त्री शक्ती आणि समकालीन विषयांवरील कविता सादर केल्या. प्रत्येक कवितेला रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. टाळ्यांच्या कडकडाटात आणि काव्याच्या सुरेल वातावरणात संपूर्ण सभागृह साहित्य अरसात न्हाऊन निघालं. कवींच्या प्रभावी सादरीकरणामुळे उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रघुनाथ आनंदराव भिसे, जयश्री हुंबरे, सूरज माने, संतोष जाधव बर्गे तसेच सर्व कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे संमेलन यशस्वीरित्या पार पडलं. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर कवी कवयित्री यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच अजिंठा फिल्म प्रोडक्शनच्या कलाकारांचाही विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी आयोजकांच्या कार्याचे कौतुक करत पुढील साप्ताहिक उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. शेवटी आयोजकांनी सर्व रसिक श्रोते, कवी कवयित्री, मान्यवर आणि कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानले. शब्दगंध साहित्य मंचचा हा पहिला साहित्यिक उपक्रम सर्वांच्या सहकार्यामुळे 100% यशस्वी ठरला असून भविष्यातही अशाच दर्जेदार साहित्यिक कार्यक्रमांद्वारे साहित्य सेवेचा वसा पुढे नेण्यात येईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. या यशस्वी काव्य संमेलनामुळे सातारा जिल्ह्याच्या साहित्यिक चळवळीला नवी ऊर्जा मिळाली असून महाराष्ट्रातील साहित्यप्रेमींमध्ये शब्दगंध साहित्य मंचच्या कार्याची विशेष चर्चा रंगू लागली आहे. किती सांगू मी तिचे गुण, काजू बदाम खाई निरनिराळी फळ, खाऊन मटण चिकन रातीला लय तळमळ, सते अंगात शक्ती ठासून ठासून, किती सांगू मी तिचे गुण, लय लाडाची माझी सून, पलंगावरी दुपारी काढते चांगलीच झोप, तान रडारड करता त्याला देई हो चोप, पोर गल्लीतले बाईला गेले हो त्रासून, लई लाडाची माझी सून. कडवर बोलणार आहे. माझ्यासाठी टाळ्या वाजवू नका, पण आपल्या आई बापांसाठी गीता तुरे टाळ्या वाजवा. विसरू नको रे आई बाबाला, मिळणार नाही पुन्हा बाबाची माया. तुला मिळेल बंगला माडी, शेतीवाडी मोटार गाडी, तुला मिळेल बंगला माडी, शेतीवाडी मोटार गाडी, आई बाप मिळणार नाही झाड राहू दे थोडी, आई बाप मिळणार नाही झाड राहू दे थोडी, बुंदी लाडूच्या पंक्ती बसवसी, बुंदी लाडूच्या पंक्ती बसवसी, बसवी तू ती माया, काया जिजून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया वेड्या, मिळणार नाही पुन्हा बाबाची माया, मिळणार नाही पुन्हा बाबाची माया. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.